रोंजन क्रिकेट संघ जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ यू सेंड युअर ऑपनरी बॅट्समन ऑन दी ग्राउंड. सलामीर जोडी मैदानामध्ये आपण लगेचच दाखल करावी. चला सामन्याला सुरुवात करत आहोत. यापूर्वी आवाज आपण ऐकला मंगेश पाटील शिरवली यांचा. आता निश्चित रूपात आपण बोलणार आहोत लवेश दिघे मोरबे यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू व्हेरी मच महागुरु. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 हे दमदार शानदार रजनी दुसरी आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरी रात्र खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन संघाने विजयी संपादित करून सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळाला. तर दुसरी मॅच जिथे आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय निमेश व धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल कैलासवासी अक्षय स्मृती रोहिंजन बी. या दोन टीम दरम्यान ही लढत आपल्याला खरं तर पाहायला मिळते. टॉस जिंकलाय कुडावे टीमने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे कैलासवासी अशोक स्मृती रोहिंजन बी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील खरं तर फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीचा आपण विचार केला तर ऋषी आलाय पिवंत षटक घेऊन 5 षटकाचा सामना. अजय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर आम्ही इथून पुढे सर्व कर्णधारांना विनंती करू की आपण वेळेवर उपस्थित राहायचंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तुम्हाला उपस्थिती दाखवणं अनिवार्य राहील. जर आपण उपस्थित राहिला नाही तर जो संघ उपस्थित असेल त्याला मात्र टॉस दिला जाईल. यांच्याकडे लक्ष असू द्या. हलक्या हाताने पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह केला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू होता. एकदम पूर्ण एका धाबेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं. बॅटिंग करत असताना टीम रोहिंजन संघाने धाब संख्या 1 प्रतीक पाटीलने स्वतःचं देखील अकाउंट ओपन केलं जाते. आता प्रणव पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. मागील मॅच आपण पाहिली तर लो स्कोररची मॅच होती. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. इथे मात्र पहा बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. त्याला बीट करून चेंडू जातोय पॉईंट रिझन मध्ये. एकदम पूर्ण फेकी थोडीशी चुकीची राहिली. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमने उचलला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा तिथं खात्यामध्ये जोडल्या जातील रोहिंजनच्या. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 3 या आकड्यावरती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दोन टीम आपण पाहू शकाल. एक साईडला स्वर्गीय निमेश व धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे त्यांच्या अगेन्स्ट रोहिंजन संघ खेळताना पाहायला मिळतोय. एक पोलच्या लढती आज मातबर दोन्ही संघ खरं एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळते. लाऊड फील केली. पंचाने लगेचच फील पेटळली. आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. उत्साह जास्त होता मध्ये. त्यामुळे हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय. 3 चेंडू अद्याप हाताळलेत आणि 3 धाबा त्याने खर्च केल्यात. पॉवर प्ले मध्ये पिबनच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिले ती म्हणजे अजय याची. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र शॉट ऑन पूल केलाय. कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स. षटकर आहे का कळवायचंय पहा. इथून चेक केलं जाईल कारण की चेंडू प्रॉपर इथे दिसला नव्हता. त्यामुळे प्राप्ती लाईव्ह च्या माध्यमातून आपण इथे चेक करत आहोत. जितू गोंधली सर आमच्या समोर जोडलेत. यासाठीचा 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. 4 धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे टोटल धाव फलकावरती 7 आपण पाहतो. तर नेक्स्ट मॅच पहा. मी पहिला पुकार करू स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल श्री मलंग वावुंजे. दोन्ही टीमला मी सूचित करू की आपण उपस्थित राहायचंय. वेळेला नक्कीच इथे आपण प्राधान्य देणार आहोत. कोणताही वेळ अतिरिक्त खर्च केला जाणार नाही. खरं तर यानंतर होणारी मॅच स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल श्री मलंग वावुंजे. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर जरूर या. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला प्रणव पाटील बाद.
यांच्या वतीने या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तर एक षटकाच्या अखेरीस टोटल धावा फलकावर धावा बॅटिंग करत असताना कैलासवासी अशोक स्मृती रोंजन संघ जाऊन पोहोचला. एक बाद 7 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन सागर मोरे खरं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे नमेश आणि धनराज 11 कुडाबे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. राजू भोले आणि त्यांच्या समवेत संतोष ठोंबरे कुडाबे आमचे मामा परिवार स्वागत आहे तुमचं. ओ टू कमेंट्री बॉक्स मंगेश. हॅलो. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील अर्थात खानबाई यावं आपण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सागर मोरे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा पॉवर प्ले मध्ये खरं चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज अजयची टोटल धावा खर्च केल्या 7. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. 5 षटकाचा सामना. पहिले 4 षटके तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. एक्स्ट्रा तुम्ही टाइम घेतला तर 1 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल. ओव्हर द विकेट अगदी खोलवर चेंडू टाकला होता. ऑफ साईडला चेंडू खरं तर खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू तैनात. 1 धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल 8 धावा धाव फलकावरती. 1 बाद अशी सुरुवात राहिली खरं तर कैलासवासी अशोक स्मृती रोंजन बी संघाची. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाहीये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन सागर मोरे. 2 चेंडू अद्याप हातालेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक घेऊन आला होता अजयने देखील चांगली गोलंदाजी केली. फुल टॉस ऑफ ड्राईव्ह केला तो. ऑफ साईडला खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. दूरवरील चेंडूची अडवणी करतील. फेकी होईल. तोपर्यंत फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळेल 1 धाव. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु तिथे मात्र यश प्राप्त होत नाहीये टीम रोंजन संघाला. शेवटपर्यंत इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. धाव संख्या तुम्हाला इथून उभारावी लागेल. इथून रोंजन टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतो बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहेत. बॅटिंग करत असताना मागील मॅच आपण जर पाहिली तर लो स्कोरची मॅच पाहिली. एकतर्फी सामना पाहायला मिळाला आणि इथून मात्र देखील बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नाही. अतिरिक्त गती होती या चेंडूवरती त्यामुळे बीट केलं. खरं तर बॅटिंग करत असताना प्रतीक पाटीलला सलामीला आलेला प्रतीक इथून मात्र पूर्णपणे जखडून ठेवलं जात नाही. प्रेशर मात्र पूर्णपणे क्रिएट केला जातोय. बॅटिंग करत असताना रोहिजन संघासमोर गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. सागर मोरे दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र क्या बात आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू सागर मोरे हतलत असताना लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत. पूर्णपणे पॉवर प्ले दुसरं षटक घेऊन सागर मोरेची कमालीची ओव्हर राहिले. दुसरं षटक आपण पाहतो आणि बॅटिंग करत असताना रोहिजन टीम पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे परंतु यशस्वीरित्या प्रयत्न मात्र होत नाहीये. इथून देखील ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. दिशा दाखवले बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. फेकी थोडीशी चुकी राहिली परंतु तिथे मात्र बॅकअप पण देखील चुकीचा आणि तिथे मात्र 2 धावा पूर्ण केले जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बॅटिंग करत असताना रोहिजन टीम संघाकडून आपण पाहतो 2 धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या क्रीज बॅटिंग करत असताना रोहिजन बी संघ जाऊन पोहोचला 1 बाद 11 या धाब्यांवरती. अर्थात परेशभाई पाटील बाबंजय शिवसेना उपजिल्हा पाहणार आहोत. स्कायरा न्यू यंगस्टार वाहल क्रिकेट संघ आणि वाहल क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत ठाणे ग्रामीण मधले अतिशय दमदार पॅकेट्स अर्थात पुरस्कर्ते आकाशयात पाटील शिरडोण आणि आकाशयात पाटील शिरडोण यांचं इथे आगमन झालेलं असेल तर आपण व्यासपीठावर यावं. आपलं आम्ही रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 1 मध्ये स्वागत करत आहोत. हो टू कमेंट्री बॉक्स.
यस दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा बॅटिंग करत असताना कैलासवासी अशोक कृती रोहिंजन संघ जाऊन पोहोचला 11 बाद अशी अवस्था आपण पाहतो. आता मात्र येणारे 18 चेंडू अद्याप शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये आणि 18 चेंडूमध्ये जलद गतीने कशा धावा येतील याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. स्टेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे कॅच चांगले घेतले सेफ हँड्स विकेटचा पतन धक्का क्रमांक दुसरा बॅट्समन सुशांत पाटील बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावर आशिष पाटील बॅटिंगसाठी सज्ज झालेत. आशिषला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल कारण इथून मात्र संघ अडचणीमध्ये आहे. संकटमोचक पारी इथून खेळावी लागेल बॅटिंग करत असताना रोहिजन टीमला. स्लोअर वन टाकला होता पिक केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे दूरवरून येतील एकदम पूर्ण आणि तिथे मात्र चुकी करतायत फिल्डर त्याचा फायदा बॅटिंग करत असताना रोहिजन संघाला धाबा मिळतील 4 चौकार. शहराला शहराला र पनवेल जाया शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय. 4 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे टोटल धाबा धावफलकावरती 15 लागलेत. टोटल धाबा संख्येचा विचार केला 2 बाद. ओव्हर द विकेट क्या बात आहे दमदार चेंडू तिथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल अलॉंग द कार्पेटच्या साइने लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय नशिबाचा 22चा चौकार. धाबा कसे काय ना येणं खरं तर धाब्यांचं खूप गरजेचं आहे. इम्पॉर्टंट चौके 2 आपल्याला पाहायला मिळाले. 4 धाब्याच्या मदतीनं धावा संख्या 19 धाव फलकावरती लागलेले आहेत. तिसरं षटक घेऊन हितेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चौकार रोहिंजन टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील धावा संख्या 19 आकड्यावरती. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न खरं तर स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज हितेश ठोंबरेचा सफल राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटकातला 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज हितेश ठोंबरे सज्ज राहतील. यावेळी देखील प्रहार करायचा होता बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही लगातार डॉट चेंडू इथून फेकलेले जात आहेत. गोलंदाज हितेश ठोंबरे यांच्या माध्यमातून 2 चौकार जरूर आले होते. त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट फेकले ते म्हणजे आशिष पाटीलला. आशिष पाटीलच्या माध्यमातून 1 चौकार जरूर आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्यानंतर आशिष पाटील लगातार 3 चेंडू डॉट खेळतोय. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हितेश ठोंबरेच्या माध्यमातून. अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या क्रेस धावा फलकावर धाबा बॅटिंग करत असताना कैलासवासी अशोक स्मृती रोहिंजन बी संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 19 2 बाद. रमेश गोपाल पाटील चिंद्रन या आपण व्यासपीठावर खानबाई यांना आम्ही पाहतो. अनिल पाटील कैलाश म्हात्रे त्यानंतर आमचे मित्र राम गोपाल पाटील आणि साईनाथ पाटील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या आपण व्यासपीठावर इथे आपलं रोशन साई स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत आम्ही सरचे स्वागत करतो. कुडाबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व विद्यमान ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं दीपक दादा ठोंबरे आपण इथे उपस्थित असाल आपण व्यासपीठावर यावं.
सर्व क्रीडा रसिकांचं तसेच पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सरसे स्वागत करतोय, जिथे आपण मॅच पाहतोय. मॅच दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. तर सन्माननीय आहे सचिन पाटील इथे उपस्थित आहेत. नेहमी चिंद्रन क्रिकेट संघाला ते लीड करत असतात. आपण इथे क्रिकेटचा आनंद घेता. आपण व्यासपीठावर यावं. यानंतरची लढत असेल बघा स्कायरा 11 नेंग स्टार वाल क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी वावंजे क्रिकेट संघ श्रीमलंग स्पोर्ट. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इथे निश्चित स्वरूपात जर आपण विचार केला, एका बाजूला स्वर्गीय अशोक 11 जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ खेळतो. काल रात्रीच्या पर्वामध्ये बघितलं जी पिसारवे गावच्या क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. त्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा 7 दिवस तिथे खऱ्या अर्थाने समालोचकाच्या भूमिकेत योगदान आमचंही तिथे प्राप्त झालं. परंतु त्या स्पर्धेत एक ट्रॉफी उचलण्याचं गौरव जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाला लाभलं. ओ टू कमेंट्री बॉक्स लवेश दिग्गज यांच्याकडे बोलूया. यस महागुरु सर, 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोंजन टीम संघ अडचणीमध्ये सापडलाय. टोटल धावा फलकावरती 19 धावा फलकावरती लागलेत. स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न स्टेट डाऊन दी ग्राउंड वाईड मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव जरूर मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु इथे मात्र एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये. त्यामुळे फक्त आणि फक्त 1 रन जरूर मिळेल. टोटल धावा फलकावरती 20 धावा फलकावरती लागलेत. बॅटिंग करत असताना रोंजन टीम अजूनही 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये इथून प्रहार केला कमीत कमी 5 षटकामध्ये 50 धावा 40-45 धावा जरी केल्या तरी चांगला स्कोर या स्कोर बरोबरती जरूर म्हटलं जाईल. इथे देखील पहा यॉर्कर करण्याचा प्रयत्न खरं तर चकून गेलाय फलंदाज झाला. इथून देखील डॉट बॉलची समाप्ती. लगातार 5 चेंडू डॉट फेकले जात आहेत आशिष पाटीलला. आशिष पाटीलला इथून चेंडूचं मेरिटनुसार बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार. सागर मोरे वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन इथे मात्र बॅकवर्ड स्पेल लेग रिजर मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट्स 4. मच निडेड बाउंड्री. खरं तर बऱ्याचशा अडचणी येत होत्या आशिष पाटीलला आणि 5 चेंडू डॉट फेकल्यानंतर खरं तर 6व्या चेंडूवर चौकार ठोकलाय आशिष पाटीलनं. चौकाराच्या साह्यानं धाव फलक पुढे. टोटल 24 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. गतीने बीट केलं जात आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू लयचार चेंडू फेकला जातोय. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंद्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 25 धावा फलकावरती. अद्याप काही चेंडू शिल्लक असतील. तिथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना कैलासवासी अशोक स्मृती रोंजन बी संघाला. टोटल धावा 25 आपण पाहतो. अजूनही काही चेंडू शिल्लक. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये 20-22 धावा येणं तेवढंच गरजेचं. इथे देखील ब्लॉक होलमध्ये चेंडू वारंवार ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलेत. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 26 धावा फलकावरती. 2 बाद. षटकातला अंतिम चेंडू टाकण्यासाठी सागर मोरे देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर अडवलाय रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र कॉलिंग करा. विकेटचं पतन. आशिष पाटील जातोय तंबूच्या आश्रयाला. अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस जमलाय सारा चिंद्रन गाव हा जमलाय सारा. त्या चांदणे डोंगराला मुंबादेवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा. मुंबादेवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा. 4 षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती आपण पाहतो. टोटल 26 धावा फलकावरती लागले. 3 बाद. खराब सुरुवात राहिली. कधी टॉस जिंकला होता स्वर्गीय निमेश व धनराज स्मृती. अक्षय 11 कुडाबे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय मी म्हणेल चांगला राहिलाय. टोटल 26 धावा फलकावरती. 3 विकेट खरं तर गमावलेत रोंजन बी संघाने. आता अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये
हाणामारी करावी लागेल बॅटिंग करत असताना रोहिंजन तर संघाला. इथे यानंतरची लढत असेल बघा. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाल आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीमलंग स्पोर्ट्स बाबंजी क्रिकेट संघ. तुम्हाला शेवटचा आमचा रोशन साई स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चंद्रन आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा पुकार असेल, कारण स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना मात्र आमच्या टॉस कक्षमध्ये नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. यस, स्ट्रिक्टली नियमावली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य खरं तर ही शृंखला आपण पाहतोय. 5वं षटक अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील सज्ज झालाय. रोहित पाटीलवर आता इथून आक्रमण करावं लागेल. धावा संख्या 26 धाब्यांवरती अडकले. पहिला चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जाऊन खरं तर इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. खरं तर फलंदाज प्रतीक पाटीलचा असफल राहिलाय. प्रतीक पाटील सलामीला आलाय आणि सलामी आलेल्या बॅट्समॅनला देखील खरं तर अडचणी निर्माण होत आहेत बॅटिंग करत असताना. सेकंड सत्रामध्ये आपण पाहिलं खरं तर मागील मॅच रोशन साई स्पोर्ट चंद्र संघाने अगदी सहजरित्या टार्गेट चेस केलं होतं. लो स्कोरची मॅच होते. इथे देखील हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न ऑन साईडला आणि तिथे मात्र झेल सोडला जातोय. झेल भूमीला दान केलं. सोपा झेल होता. अशा कॅच तुम्हाला पकडाव्या लागतील आणि तिथे मात्र जीवनदान मिळलंय ते म्हणजे प्रतीक पाटीलला. एक धाव जरूर येईल. एक धावेच्या मदतीने धाव संख्या 27 धाबा फलकावरती लागलेत. रोहित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट टाइम ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू फरार होईल. येतोय बऱ्याच वेळानंतर विक्रांत पाटीलच्या बॅटमधून तडाखा चौकार. चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 31. 31 धाबा फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा निर्णय मात्र आता घेतलाय. विक्रांत पाटीलने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. आपले इरादे जरूर स्पष्ट केलेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडूमध्ये प्रहार करण्याचा जरूर मानस असेल विक्रांत पाटीलचा, कारण टोटल धाबा संख्येचा विचार केला तर 31 धाबा फलकावरती. खरं तर फाईट करायची असेल या मॅच मध्ये तर इथून धाबा जलद गतीने येणं तेवढंच गरजेचं. येणारे 3 चेंडू अद्याप शिल्लक. इथे देखील ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न डीप मध्ये केला आहे. तिथे कार्पेटच्या साह्याने चेंडू पकडला जाईल. चेंडू फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये विक्रांत पाटीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. करावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. टोटल धाबा संख्येचा विचार केला 32 धाबा फलकावरती लागलेले आहेत. 4 विकेट जरूर गमावलेत. इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला भिरकावून दिलाय. प्रयत्न चांगला राहिला आणि तिथून मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. बॅट्समन प्रथम गरजच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तर टोटल 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 36 धाबा फलकावरती. शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला भिरकावून दिलाय. एक धाव पूर्ण. तिथे देखील मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एकेरी धाव होती तिथे दुसरी धावेला कन्वर्ट केले जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशा रीतीने 2 धाबा पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीने पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाबा फलकावर धाबा बॅटिंग करत असताना कैलासवासी अशोक स्मृती रोहिंजन 20 संघ जाऊन पोचलाय 38 आणि 39 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे स्वर्गीय निमेश व धनराज स्मृती अक्षय 11 कुडाबे संघासमोर.
व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतात. कैलाश अशोकमूर्ती रोहिंजन संघ धावा डिपेंड करेल का हे आपण सेकंड सत्रामध्ये ऐकूयात. आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील सरांकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू. तर यानंतरची लढत असेल बघा. एका बाजूला स्कायरा 11 क्रिकेट संघ न्यू यंगस्टार वाहन विपक्ष आहे. श्रीमलंग स्पोर्ट बाबंजे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. हिरामन भोसले सर पंच आहेत कर्नाला विभागातील. अनेक जिथून स्पर्धा सुरू आहेत. मग सचिन सुनील तांडेल असतील आमचे बेलवलीचे, प्रशांत आहेत सुनील, अनेक स्पर्धेमध्ये जोडले जातात. जबल नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 5 महिने मात्र हे पंच सातत्याने आम्हा सर्वांच्या समीपे जोडले जातील. चला नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. एका बाजूला आपण पाहतो स्वर्गीय नमेश आणि स्वर्गीय धनराज ठोंबरे यांच्या नावाने हा संघ खेळतो आणि त्यांच्या आत्मा चिरशांती लाभो. कारण धनराज ठोंबरे यांनी एकेकाली कुडावे गावात विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम केलं. सुरेश मुंबईकर चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समवेत दिलीप पाटील कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे निश्चित स्वरूपात कामगार नेते दिलीप पाटील यांचं आगमन होत आहे. आपण या व्यासपीठावर चला लगेचच सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. कुडावे येथील आपण पाहतो संपूर्ण युवा वर्ग आहे. आमचे निश्चित स्वरूपात पियुष ठोंबरे आहेत. थैमान ग्रुप कुडावे यांचंही ते खऱ्या त्यांच्या वतीने कुडावे क्रिकेट संघाला आणि स्पर्धेला आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आल्याबद्दल थैमान ग्रुप कुडावे तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला मैदानामध्ये लगेचच शतरक्षण रचना करून घ्यायची आहे. स्वर्गीय अशोक 11 जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ यू अरेंज युअर फिल्डर्स ॲज सून ॲज पॉसिबल. लगेचच आपण शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चला वलूया. यापूर्वी आपण आवाज ऐकला लवेश दिघे यांचा. आता वळणार आहोत आमचे समालोचक मित्र आम्हाला गुरुस्थानी मानणारे मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे आपण बोलूया. हा स्पर्धेचे नियमावली बघा. आमचे तकदीर पाडेकर इथे इन्फॉर्मेशन देतात. पहिली लढत जिंकली होती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघ आणि आता वर्तमान लढत पाहतोय. एका बाजूला स्वर्गीय नमेश स्वर्गीय धनराज ठोंबरे 11 कुडावे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय अशोक पाटील 11 जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ. आणि या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो लगेचच रोशन साई स्पोर्ट आमचा यजमान आहे चिंद्रन क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सेकंड मॅच पाहायला मिळेल. एका साईडला संघ पाहता स्वर्गीय निमेश व धनराज स्मृती अक्षय 11 कुडाब्यानं त्याला फाईट करत असताना संघ पाहता अशोक स्मृती जयदुर्गा रोहिंजन. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सागर मोरे आणि ऑन स्ट्राईक फलंदाज अजय ठोंबरे. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा फटका आणि तो फटका पसला पाक टू द बॉलर. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता प्रथम करताना प्रथमला हा पहिला सुयश. प्रसारण प्राप्तीला जितू गोंदी तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. जगन्नाथ पाटील, सुनील पाटील आणि कैलाश कडू यांचं आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आजही खऱ्या अर्थाने ते बाद झाला. मोठी विकेट आहे कुडावे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. चला ओटू मंगेश. तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचा प्रवास 39 धाब्यांचा प्रवास. पहिला बॉलवरती विकेट. सेकंड बॉल गोलंदाज तयार. वेगवान बॉल होता. 50 वेग पाहिला. लेंथ लाईन भरपूर चांगली आणि इथे हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅचमध्ये गोलंदाज प्रथम गरजला पाहता पहिला बॉलवरती विकेट आणि सेकंड बॉल डॉट फेकला. समोर फलंदाज पाहिलं ना तर ऑन स्ट्राईक फलंदाज रोहित पाटील हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी आला. 30 बॉलमध्ये लक्ष प्रवास 39 धाब्यांचा. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर. काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता तो मात्र प्रथम करत.
चांगली गोलंदाजी. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा गोलंदाज प्रथम आणि समोर फलंदाज पाहिलं तर प्रहार केला, फटका चांगला प्रॉपर पाठच्या रडार मध्ये मुख्य मंचाला सलामी देत असताना टोकला फलंदाज रोहित पाटीलना षटकार. षटकाराला 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 6 या आकड्यावरती. मागील 3 बॉल निर्धाव पाहिला आणि त्याच्यानंतर चेंडूचा लाईन मेरिट पाहिला आणि हा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज रोहित पाटीलला. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर, फटका चांगला, चेंडू ऑफ साइडला लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. दोन बॉल 2 षटकार आक्रमण केल्या फलंदाज रोहित पाटीलला. मागील 3 बॉल अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारली आणि त्याच्यानंतर भरपूर चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. संघ 12 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कुडाबे पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. टायपिंग क्रिकेट झाला, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न आणि एकाच दाब्यानं समाधानाने नकार दिलाय. एका दाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. षटक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कुडाबे संघ जाऊन पोहोचला 1-13 या आकड्यावरती. चला टॉस साठी पुढची मॅच पाहायला मिळेल. स्काय राय 11 न्यू यंगस्टर वाहाल आणि त्याला फाईट करेल श्री मलंग वाबंजे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. जर वेळेवरती संघनायक आला नाही तर त्या संघाला पॅनल्टी देखील दिली जाईल. यस, एक संघनायक जर उपस्थित असेल आणि एक संघनायक अनुपस्थित राहिला तर जो संघनायक उपस्थित राहील त्या संघाला टॉस दिला जाईल. यस, चौकाराला 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिलीना संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. प्रवास मॅच मध्ये करायचा कुडाबे टीमला 39 धाब्यांचा प्रवास. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला आणि त्याच्यानंतर रोहित पाटीलला आक्रमण केलं. जिथे टीम थोडासा प्रेशर मध्ये आले होते त्या प्रेशरला रिलीज केला रोहित पाटीलला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लेंथलाही चांगली शरीरापासून दूर गोलंदाजी करत असताना दुसरा ट्रम्प कार्ड प्रणव पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, 1 विकेट गमावलं कुडाबे टीमनं आणि त्याच्यानंतर गोलंदाज प्रणव पाटीलचा वापर मॅच मध्ये. यस, विनिंग टू विनिंग असा सामना केला जाईल. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव पाटील. हो, प्रहार केला, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. प्रयत्न भरपूर चांगले होते. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. संघाची धावसंख्या पहिलीना संघ जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. रोहित पाटील अगदी पॉवरफुल बॅटिंग करतो कुडाबे टीम साठी. त्याच्या बॅटमध्ये आपण 3 षटकार 1 चौकार पाहिलं. दमदार योगदान सध्या रोहित पाटीलचा मॅच मध्ये राहिला. 23 आकड्यावरती सध्या कुडाबे संघ 39 धाब्यांचा प्रवास. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव पाटील.
विकेटची गरज ऑफसाईडला केलेला पटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आवाकेच्या पायर. दॅट इज द माइटी पॉवरफुली ठोकला पाक टू पाक. हा दुसरा षटकार. षटकाराला धावेला वेग दिला. संघ जाऊन पोहोचला 39-29 आकड्यावरती. पुन्हा प्रहार. सुपर बॅटिंग. सुपर सेव्ह उप्पर डुप्पर ठोकलाय फलंदाज रोहित पाटील हा सलगचा तिसरा षटकार. यानंतरची लढत होईल विजेता प्रथम सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता. इथे स्वर्गीय नमेश आणि स्वर्गीय धनराज अक्षय 11 कुडाबी क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो आणि त्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. रोमन सुंदर ग्रुप कसरखंड, नितीन पाटील कसरखंड, परेश पाटील रोहित, संकेत पाटील आष्टे आणि अल्पेश पाटील आष्टे, नंदकुमार ठोंबरे कुडाबे आणि शिर्डीवरून मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं ओम साईराम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. शेवटचा अंतिम बॉल अवघ्या 4 धाब्यांची गरज. टॅपिंग क्रिकेट हे ऑन साईडला खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 2 षटकांचे खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज मॅच मध्ये कुडाबे टीमला. थँक्यू. अवघ्या 3 धाब्यांची गरज मॅच मध्ये. त्याच्यानंतर विनिंग टू विनिंग सामना असेल त्याच्यामुळे चिंदन टीम आपण देखील सज्ज राहा. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच फाईट करायचे याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. कस्तूर पाटील आपण स्टेजवरती या. तुमचे यस पाईज बॅट या. यस सिंगल आली. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 37 आकड्यावरती. अवघ्या 2 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी चिंदन टीम आपला संघनायक या. ऑफ साइडला इनसाइड आउट फटका चांगला. खबर मध्ये चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीत. विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम कुडाबे. हार्ड लक रोहिंजन टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. चला लगेच विनंती असेल चिंद्रन टीमचा संघनायक आणि कुडाबे टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. थँक्स मंगेश. आता जी लढत झाली वर्तमान लढत एका बाजूला आपण स्वर्गीय नमेश धनराज अष्ट इथे अक्षय 11 कुडाबी क्रिकेट संघ आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय अशोक पाटील जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान आणि या लढतीमध्ये कुडाबी क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. आणि रोंजन क्रिकेट संघ तुम्ही आमदार